जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। इचलकरंजी येथील माजी नगराध्यक्ष श्री राजाराम शंकरराव धारवट यांचे चिरंजीव श्री रोहन राजाराम धारवट यांनी विभाग नंबर 5D मधून अर्ज दाखल केला। वडील राजकीय क्षेत्रातील MD असल्याने त्यांना लहानपणापासूनच राजकीय डावपेच माहीत आहेत। वडील श्री राजाराम धारवट हे कैलासवासी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या आखाड्यात तयार झालेले राजकीय मल्ल आहेत। त्यांचे शरद पवारांचे बरोबर आजही घनिष्ठ संबंध आहेत। कैलासवासी यशवंतराव चव्हाण व कैलासवासी वसंतराव दादा पाटील यांच्याशी सहवासात त्यांनी राजकीय धडे घेतले। इचलकरंजी महानगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना त्यांनी इचलकरंजीकरांची खूप चांगली कामं केली आहेत। त्यातील मुख्य काम राजाराम स्टेडियम या ठिकाणी बराच काळ रिंगाळात पडलेले काम पूर्ण करून त्या ठिकाणी भारतातील सर्व क्रिकेट खेळाडू व रसिकांना एकत्रित करून क्रिकेटचे सामने घडवून आणले। त्यामुळे राजाराम स्टेडियम हे नावारूपास आलं। आजपर्यंतच्या नगरपालिकेचे किंवा आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बांधलेले अंदाज तंतोतंत खरे ठरले। आमदार जयंतराव आवळे यांना आमदार करण्यात व त्यांच्या मुलाला इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्ष करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता। आमदार सुरेशराव हळवणकर यांना पण आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। आजचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना पण आमदार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे। 2019च्या आमदारकीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार हे मतदान झाल्यानंतर अवघ्या 2 तासात त्यांनी सांगितलं व कागदावर लिहून दिलं की उद्धव ठाकरे हेच यावेळी मुख्यमंत्री होणार। त्यावेळेचं वातावरण बघितले तर ते शक्य नव्हते, पण यांचे शब्द खोटे ठरले नाहीत। उद्धवजींचे बॅड लक कोरोना काळात त्यांना जनतेची कोणतीही कामे करता आली नाही। अशा या धुरंधर राजकारणातील पितामह भीष्म यांचे चिरंजीव रोहन यांनाही विभाग नंबर 5D निवडणूक सोपी जाणार आहे। पूर्वीपासूनच या भागात त्यांचा मतदार यांच्याशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध आहेत। त्याचा फायदा रोहनला नक्कीच होणार। सत्यमुख परिवारातर्फे चिरंजीव रोहन यांना निवडणुकीत भरघोस मताधिक्यांनी यश लाभो व भागातील नागरिकांच्या सर्व समस्या नाहीशा होऊ देत ही श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।